शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी या ठिकाणी साजरा होतोय आणि लोकसभेचा एकंदरीतच विजयाचा आनंदोत्सव देखील याच ठिकाणी साजरा होणार आहे आणि या आनंदोत्सवाचे मानकरी खासदार धैर्यशीलजी माने माझ्यासोबत आहेत। सर्वप्रथम जय महाराष्ट्रकडून खूप खूप अभिनंदन। सर काय सांगाल, अतिटतीचा सामना होता, आम्ही देखील पाहत होतो, 48 मतांनी ते पुढे तर कधी 44नी तुम्ही पुढे, कसं काय नेमकं धाकधूक तुमच्या मनात होती? 2020ची मॅच जशी असते आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत कुठली टीम जिंकणार आहे याच्या बाबतीतला अंदाज येत नसतो, तशाच लोकशाहीसुद्धा इतकी प्रगल्भ आहे की 13 लाख मतं माझ्या मतदारसंघामध्ये 72% मतदान झालं होतं, पण शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या फेरीपर्यंत कोण बाजी मारणार हे लक्षात येत नव्हतं। पण शेवटी बाळासाहेबांच्या विचाराचा विजय झाला आणि शिवसैनिकाला तिथं परत एकदा भगवा ध्वज घेऊन दिल्लीला जाण्याची संधी या निमित्तानं मिळाली। 7 शिवसैनिक जात असताना एक साथ गेलेत महाराष्ट्राच्या विकासाला साथ देण्यासाठी आणि साथ घालण्यासाठी, शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार परत प्रज्वलित करण्यासाठी आणि हिंदुत्वाद जगण्यासाठी, म्हणून जे या ठिकाणी सर्वसामान्य माणसानं ताकद या महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या पाठीशी पर्यायानं एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब या निमित्ताने ह्या इलेक्शनमध्ये झाला। आणि आपण जे म्हणालात ते खरं आहे, 15 पैकी 7 पहिल्याच इलेक्शनला येणं ही विजयी सलामी महाराष्ट्राची नवी दिशा ठरवणारी ठरेल। लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील अपेक्षित अशी यश आम्हाला मिळेल असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बरटसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, वरळी, मुंबई।